मुंबई महापालिकेमध्ये भाजप महायुती म्हणूनच लढणार आहे, तर ठाण्याचा निर्णय शिंदेंवर सोपवण्यात आलाय। दुसरीकडे महाविकास आघाडीचं बोलायचं झालं तर महाविकास आघाडी म्हणून लढण्यास काँग्रेस तयार नाहीये। मुंबईमध्ये काँग्रेसचं स्वतंत्र लढण्याचं ठरल्याचं दिसतंय। पाहूयात एक रिपोर्ट। मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषद असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे, अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली। आम्ही आता जर एखादा निर्णय सर्व पक्षीयांनी वेगवेगळे, त्याच्यात नवल काहीच नाही। भाई जगताप आणि किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यांवरून एक बाब स्पष्ट होतीये की मुंबईमध्ये काँग्रेसचा मार्ग वेगळा आहे। मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढावं अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे आणि भाई जगतापांनी देखील आपली भूमिका स्वतंत्र लढावं अशीच असल्याचं म्हटलंय। तर वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतला तरी त्यात वेगळं काही नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। त्याच्यामध्ये हप्त्यामध्ये आमची मुंबई काँग्रेसची जी पॉलिटिकल अफेअर कमिटी आहे, PAC ज्याला आम्ही म्हणतो, त्याची एक बैठक झाली। आदरणीय रमेश चेन्नितलाजी उपस्थित होते आणि त्यांनी जेव्हा आम्हाला सगळ्यांना विचारलं तेव्हा हे माझं मत मी सांगितलं की मुंबई महानगरपालिका असू द्यात किंवा जिल्हा परिषद असू द्यात किंवा नगरपालिका असू द्यात, नगरपंचायती असू द्यात, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे, अशा पद्धतीची मी माझी भूमिका मांडली। ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हे नक्की होत नाही, तर राजसाहेबांचा काय प्रश्न येत नाही, हे बरोबर आहे। त्यामुळे उगाच ते पतंगड नको हा एक भाग। 2002, 7, 12, 17 आम्ही वेगवेगळेच लढलो स्थानिक स्वराज्य याला। आम्ही आता जर एखादा निर्णय सर्व पक्षीयांनी वेगवेगळे, त्याच्यात नवल काहीच नाही, कारण हे सगळं 2002 पासून तर कंटिन्यू होतं। इथे सतत आणि सतत सगळे पक्ष वेगवेगळेच लढत आहेत की यावेळच्या मुंबई महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये जे आहे ते आपली भूमिका वेगळी असली गेली पाहिजे। ही भूमिका कार्यकर्त्यांनी PSCच्या मीटिंगमध्ये मांडली, त्याच्यानंतरच्या झालेल्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये मांडली, त्याप्रमाणे त्यांची मतं त्यांनी त्या ठिकाणी नोंदवली। परंतु आमच्याकडे कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेत असताना त्या ठिकाणी जे आहे ते पक्षश्रेष्ठींशी याबद्दल चर्चा केली जाते। कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असतं ते पक्षश्रेष्ठींना सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचं म्हणणं आम्ही सांगू। परंतु या संदर्भामधले सगळे जे निर्णय घेतले जातात ते पक्षश्रेष्ठींकडून घेतले जातात। नेते आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका स्वतंत्र लढण्याचीच आहे आणि त्यावर काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल असं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या। अर्थात गायकवाड देखील स्वतंत्र लढण्याच्याच भूमिकेत आहेत। मुंबईचा विचार केला तर काँग्रेसची अडचण मनसे आहे। मनसेसोबत गेल्यास राष्ट्रीय पातळीवरती फटका बसेल असं काँग्रेसला वाटतं। त्यातच कायदा हातात घेणाऱ्यांसोबत किती पुढे जाणार याचा विचार करावा लागेल असं सांगून वर्षा गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला नकार असल्याचंच दाखवून दिलंय। पक्षाचे एक प्रोटोकॉल आहे, त्याची एक प्रक्रिया आहे आणि त्या संदर्भामधला जो निर्णय, कारण शेवटी अलायन्समध्ये जायचं की नाही हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठी घेत असतात आणि कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये काही गोष्टी बसतील का नाही बसतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्याच्यावरती सांगताना मी सांगितलं तुम्हाला की संविधान हा धागा घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत। मुंबईकरांचा विषय घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनच्या पुढे जात आहोत। पण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। त्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी ऑलरेडी झालेलीच आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेने यांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घरी पाठवलेलं आहे। कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये। मुंबई ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र लढणार हे जवळपास निश्चित आहे आणि ठाकरे बंधूंच्या सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी देखील असेल। तर मुख्यमंत्र्यांनीही मुंबई महायुती म्हणूनच लढणार हे स्पष्ट केलं। म्हणजे महायुतीचा थेट सामना ठाकरे बंधू आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या आघाडीशी असेल। ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची चाचपणी करणार असल्याचं फडणवीस म्हणाले।
तसंच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांना जिथे फायदा तिथे महायुती एकत्र लढणार अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे. याचाच अर्थ भाजप जिथे जिथे मजबूत आहे तिथे स्वतंत्र लढे. ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे तिथं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर 2 पक्षांचे संपर्क मंत्री, जिल्ह्यामध्ये असणारे महायुतीचे आमदार खासदार ह्यांनी एकत्र बसावं आणि विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करावी आणि ते जे काय ठरेल प्राथमिक त्याचा अहवाल हा राज्य समन्वय समितीकडे द्यायचा. त्यामुळं असं तर ठरलेलं आहे. त्याप्रमाणे बऱ्याचशा जिल्ह्यांच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत. आता सगळ्यांचे एकत्र अहवाल राज्य समन्वय समिती पुढे येईल महायुतीच्या आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल. निखिल चव्हाणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.